ओके. सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. कसे आहात? सी लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.2 लॉजिक या लेसनचा एक्सरसाइज नंबर 1.2 यातला क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 असे दोन क्वेश्चन्स केलेली. आजचा टार्गेट असेल आपला की आज आपण क्वेश्चन नंबर 3 करणार आहेत. तसं वेटेज वाईज इम्पॉर्टंट आहे. टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. तर कन्व्हेन्शनल वेनी पण सांगेन मी तुम्हाला हे कसं करायचं, आणि थोडंसं लाईक एंट्रन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण हे क्वेश्चन्स कशी करायचे नाही का, दोन्ही वेजने मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. तर पहा, क्वेश्चन नंबर 1 मी इथे स्टार्ट करतो. मी तुम्हाला सांगेन की व्हॉट इज मीन बाय टॉटोलॉजी, व्हॉट इज मीन बाय कॉन्ट्राडिक्शन, व्हॉट इज मीन बाय कॉन्टिंजन्सी, या सर्व गोष्टी आपण करूया डिस्कस. तर पहिले तर टेबलपासून मी इथे स्टार्ट करतो. ओके. सी, आता याचा टेबल ड्रॉ करायचा आपल्याला क्वेश्चन नंबर 1चा. क्वेश्चन नंबर 1 बघतोय तर मला दोनच गोष्टी दिसतात, पी आणि क्यूज दिसतोय फक्त. सो इथे मी पी लिहितोय, त्याच्यानंतर मी इथे क्यू लिहीन. काय काय पॉसिबिलिटीज आहेत पी आणि क्यूच्या? पी ट्रू असेल, क्यू पण ट्रू आहे. पी ट्रू आहे, क्यू फॉल्स आहे. पी फॉल्स आहे, क्यू ट्रू आहे. किंवा पी पण फॉल्स आणि क्यू पण फॉल्स, दोघे पण फॉल्स आहेत. या व्यतिरिक्त तर आणखीन कोणती पॉसिबिलिटी नाही आहे. यानंतर पी अँड क्यू काढतोय मी. काय काढतोय? पी अँड क्यू ही गोष्ट मला शोधायची. पहा बरं, पी अँड क्यू, पी आणि क्यू मध्ये अँड ट्रू होईल. दोघांमध्ये अँड कराल तर फॉल्स होईल. दोघांमध्ये जर का अँड कराल, ओके, अगेन फॉल्स होईल, कारण की एक जरी फॉल्स असेल आन्सर शुड बी फॉल्स. या दोघांमध्ये परत अँड कराल तर आन्सर शुड बी फॉल्स. यानंतर यानंतर मला असं वाटतं की क्यू और पी काढू आपण. क्यू और पी काढू, नाही का, क्यू और पी. पहा, क्यू आणि पी मध्ये ऑर करायचं. एक जरी ट्रू असेल तर आन्सर शुड बी ट्रू, एक जरी ट्रू असेल तर आन्सर शुड बी ट्रू, एक जरी ट्रू असेल आन्सर शुड बी ट्रू, बोथ फॉल्स, आन्सर इज फॉल्स. आणि हे सर्व झाल्यानंतर एकदम एंडला मी हे काढतोय. पहा, पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू और पी. बघा ना, हा क्वेश्चन असं तो आहे, पी अँड क्यू, पी अँड क्यू इम्प्लाइज क्यू और पी. सो हा जो पी अँड क्यू आहे ना, हा पी अँड क्यू, दिस इम्प्लाइज क्यू और पी. क्यू और पी म्हणजे इथे. सो असं इम्प्लिकेशन आहे इथं ॲक्च्युली. तर सांगा रे, इम्प्लिकेशनमध्ये ट्रू ट्रू इम्प्लाइज फॉल्सच फक्त फॉल्स असतो, बाकी सर्वजण ट्रू आहेत. ट्रू इम्प्लाइज फॉल्स कुठे मला दिसतच नाही आहे, सर्वजण ट्रू आहेत. जर का सर्वजण ट्रू असतील ना, तर अशा स्टेटमेंट पॅटर्नला टॉटोलॉजी बोललं जातं. सर्वजण जर का ट्रू असतील तर अशा स्टेटमेंट पॅटर्नला टॉटोलॉजी बोललं जातं. इथे लिहितोय मी, हवं तर सर्व ट्रू असणं दॅट मीन्स टॉटोलॉजी. हे पहा, एंडवाल्या कॉलममध्ये सर्व जर का ट्रू असेल त्याला बोलतो आपण टॉटोलॉजी. ओके. सर्वजण जर का फॉल्स असेल अशांना बोलतो आपण कॉन्ट्राडिक्शन. आणि जर का ट्रू आणि फॉल्सचं कॉम्बिनेशन असेल, म्हणजे एक दोन ट्रू असतील एक दोन फॉल्स असतील, तर अशांना बोलतो आपण कॉन्टिंजन्सी. पहा, काही डाऊट असेल तर सांगा मला. लास्ट कॉलम मध्ये ऑल ट्रू याचा अर्थ टॉटोलॉजी. सर्व जर का फॉल्स 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 आले असते ना, त्यांना आपण कॉन्ट्राडिक्शन बोललो असतं. आणि ट्रू आणि फॉल्सचं मिक्सचर असलं असतं, एखाद दोन ट्रू देन एखाद फॉल्स असेल, बाकी ट्रू. लाईक ट्रू आणि फॉल्स जर का दोघे प्रेझेंट असतील तर अशांना आपण कॉन्टिंजन्सी बोलतो. एंट्रन्स मध्ये असं विचारलं जातं की विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज टॉटोलॉजी, आणि तुम्हाला हे असे 4 ऑप्शन दिले जातील. 1 2 3 4, 4 मधला टॉटोलॉजी कोण असं विचारलं जातं आपल्याला. समजलं? ठीक आहे ना. किंवा असं पण विचारू शकतात की हा जो स्टेटमेंट आहे, तर सांगा बरं, हा स्टेटमेंट ऑप्शन नंबर 1 टॉटोलॉजी, की ऑप्शन नंबर 2 कॉन्ट्राडिक्शन, की ऑप्शन नंबर 3 कॉन्टिंजन्सी.
असं विचारू शकतात नाही का. एक 2 मिनिटासाठी ॲज्युम करा की एंट्रन्समध्ये हा क्वेश्चन आला आणि आपल्याला हे सांगायचं की टॉटॉलॉजी की कॉन्ट्राडिक्शन काय आहे नाही का, हे आपल्याला सांगायचं आता. बघून मला हे समजतं की हा कॉन्ट्राडिक्शन फिक्स नाही आहे, म्हणजे कॉन्ट्राडिक्शन हे पॉसिबलच नाही आहे, हे कॉन्ट्राडिक्शन कधीच नाही आहे, पहिल्या क्षणी समजतं. तुम्ही म्हणणार कसं काय. हे बघ, कॉन्ट्राडिक्शनमध्ये सर्वजण फॉल्स आले पाहिजे की नाही. म्हणजे पाहिल्यानंतर मला असं वाटतं की पीला जर का मी फॉल्स बोलीन, सॉरी, पीला जर का मी ट्रू बोलीन, क्यूला तुम्ही काही बोला, एनिथिंग ऑर ट्रू इज वॉट. ऑर मध्ये एक जरी ट्रू असेल तर काय असतो रे तो, ट्रू. ट्रू असतो. मग एनिथिंग इम्प्लाइज ट्रू, एनिथिंग इम्प्लाइज ट्रू काय असतो, ट्रू असतो की फॉल्स असतो. ट्रू. ट्रू इम्प्लाइज फॉल्सच फक्त फॉल्स असतो. ओके, सो एनिथिंग इम्प्लाइज ट्रू इज ऑलवेज गोइंग टू बी ट्रू. मग मी काय केलं माहिती का, इथे पी आणि क्यू हे जे दिसतं आपल्याला इथे, पी आणि क्यू यांचे एक पीला समजा जर का मी ट्रू बोललो तर हे ओव्हरऑल ट्रू बनलं. एनिथिंग इम्प्लाइज ट्रू इज ट्रू ओनली, म्हणजे याची एकदा ट्रू व्हॅल्यू आणून दाखवली मी तुम्हाला. एखादी गोष्ट एकदा जरी ट्रू येत असेल तर तो कॉन्ट्राडिक्शन पॉसिबल नाही, कारण कॉन्ट्राडिक्शनमध्ये सर्व नेहमी फॉल्सच आले पाहिजे. एकदा जरी ट्रू आलं तर कॉन्ट्राडिक्शन नाही येतो. एकदा जरी ट्रू आलं तर टॉटॉलॉजी नका म्हणू, टॉटॉलॉजीसाठी हर एक वेळेस ट्रू आला पाहिजे. अरे भाऊ, पण हा एकदा ट्रू आला फक्त. एकदा जरी ट्रू येणे याचा अर्थ, एकदा जरी ट्रू येणे याचा अर्थ कॉन्ट्राडिक्शन नाही आहे. मी म्हणलं ठीक आहे, कॉन्ट्राडिक्शन नाही आहे. आता माझी इच्छा आहे की मी याला फॉल्स बनवतो, माझी इच्छा आहे की मी याला फॉल्स बनवण्याचा ट्राय करतोय. मुलांना तुम्हालाही माहिती, हा फॉल्स तेव्हाच बनतो जेव्हा ट्रू इम्प्लाइज फॉल्स असेल तरच फॉल्स बनतो. मग आता माझी आता इच्छा आहे की याला मी फॉल्स बनवायचं, तर याला मला फॉल्स बनवायचं आहे. ह्याला फॉल्स बनवण्यासाठी दोघे फॉल्स असले पाहिजे, पी आणि क्यू. आता पी आणि क्यू दोघे जर का फॉल्स असतील तर फॉल्स अँड फॉल्स इज फॉल्स ओनली इम्प्लाइज, आणि इकडे पण फॉल्स बनलं. मी ट्रू इम्प्लाइज फॉल्स बनवण्यामध्ये असफल राहिलो आहे. ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज ॲक्च्युली फॉल्स. ओव्हरऑलला मी फॉल्स बनवू नाही शकलो, इच्छा होती माझी बट नाही बनवू शकत. सो एखादी गोष्ट जर का फॉल्स नसेल बनत, दॅट मीन्स दॅट इज टॉटॉलॉजी. हे असं डोक्यावरून गेलं असेल सर्व नाही का. नाही, पण याची प्रॅक्टिस करू आपण, पीवायक्यूज करू ना. तर पीवायक्यूज मध्ये आहेत अशी भरपूर सारी क्वेश्चन्स आहेत. आर्यन आनंद, तुला हे समजलं का आता मी काय काय केलं. की लेट जॉईन झालाय. काय बोलला. नाही सर, 9-4 ला जॉईन केलं. 9-4 ला जॉईन केलं. ओके, तुला काही समजलं का ते. हा सर. अच्छा, कॉन्फिडन्स दिसत नाही सांगण्यामध्ये तुझ्या. नाही सर, बरं, टी फॉर टॉटॉलॉजी, हां टी हां फॉर ट्रू. हां, समजलं. तुला तेवढंच समजलं दिसतंय. सर्व ट्रू असेल याचा अर्थ टॉटॉलॉजी, सर्व फॉल्स असेल याचा अर्थ सर्व फॉल्स, ऑल फॉल्स मीन्स कॉन्ट्राडिक्शन, आणि मिक्सचर असेल तर कॉन्टिंजन्सी. चलो एक काम करू, हे बघू आपण की हे टॉटॉलॉजी की कॉन्ट्राडिक्शन हे वाला. पण समजलं. काय बोलला. तुम्ही ते फॉल्स अज्युम केलेलं, मग हां ते हां पण हां, कळलं. ओके ठीक आहे. चलो मुलांना आता हा ट्राय करतोय मी. पहा किती स्टेटमेंट आहे इथे, पी क्यू आर आहे का नाही आहे. सो मी एक काम करतो, पी लिहितो, इथे क्यू लिहितो, बरोबर. आता पी आणि क्यू लिहिल्यानंतर मला असं वाटतं की हे पी इम्प्लाइज क्यू काढलं पाहिजे आपण, पी इम्प्लाइज क्यू काढलं पाहिजे. मग मला वाटतं की यार हे निगेशन पी पण लागेल बहुतेक, इथे निगेशन पी आहे की नाही. निगेशन पी पण काढला. मग मी म्हणतो निगेशन पी और क्यू काढू आपण, निगेशन पी और क्यू काढू, आणि मग त्याच्यानंतर पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू, डबल इम्प्लाइज, पहा ना हे डबल इम्प्लाइज निगेशन क्यू, सॉरी निगेशन पी और क्यू काढू आपण असं सर्व, बघू काय होतं. पीचे व्हॅल्यू काय काय असेल, पी ट्रू क्यू ट्रू, पी ट्रू क्यू फॉल्स, हा फॉल्स हा ट्रू, आणि हा पण फॉल्स आणि हा पण फॉल्स. बस समजलं काय. येस स्टुडंट्स. आता पहा पी इम्प्लाइज क्यू काढायचं आहे आपल्याला. पहा पी इम्प्लाइज क्यू, हां ट्रू, ट्रू इम्प्लाइज फॉल्स, फॉल्स, फॉल्स इम्प्लाइज ट्रू, ट्रू, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स, ट्रू. फक्त ट्रू इम्प्लाइज फॉल्सच फक्त फॉल्स असतो अरे मुलांना, बाकी सर्व ट्रू.
चला निगेशन पी करा बरं. निगेशन पी. पीचं निगेशन फॉल्स. ट्रूचं निगेशन फॉल्स. फॉल्सचं निगेशन ट्रू. फॉल्सचं निगेशन ट्रू. आता काय करणार? निगेशन पी और क्यू ना. हे पहा ना, निगेशन पी आहे आणि क्यू पण आहे. दोघांमध्ये ऑर करायचं. हे पहा, निगेशन पी आणि क्यू दोघांमध्ये ऑर करायचं आपल्याला. तुम्हाला समजतं का दोघांमध्ये ऑर करायचं? ते ट्रू येतं. ऑरमध्ये एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू. एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू. एक जरी ट्रू असेल आन्सर इज ट्रू. ओके. आता हे सर्व झाल्यानंतर काय करायचं ठरलं आता? पहा, पी इम्प्लाइज क्यू म्हणजे हा, आणि निगेशन पी ऑर क्यू म्हणजे हा. या दोघांमध्ये डबल इम्प्लिकेशन करायचं. पहा, डबल इम्प्लिकेशन. सेम सेम आहे ट्रू. सेम सेम आहे ट्रू. सेम सेम आहे यस ट्रू. सेम सेम आहे अगेन ट्रू. ऑल ट्रू याचा अर्थ काय? ऑल ट्रू मीन्स टॉटोलॉजी. ऑल ट्रू मीन्स टॉटोलॉजी. बरं, आय होप थोडं बहुत समजत आहे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 3 पहा, थोडंसं डिफरंट वेनी करतोय. टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कॉन्टिंजन्सी हे शोधायचं आपल्याला. कोणी मला एक साधीशी गोष्ट सांगेल का की हे पाहून हे काय नाहीये? हे कोणी सांगेल का मला हे काय नाहीये? काय नाहीये? टोटोलॉजी. अरे नाही रे, कॉन्ट्रडिक्शन नाही. कॉन्ट्रडिक्शन. हा कॉन्ट्रडिक्शन नाही. तुम्ही म्हणणार कसं काय? मी सांगतो तुम्हाला. क्यूला जर का मी ट्रू ठेवीन तर ट्रू ऑर एनिथिंग इज ट्रू ओनली. म्हणजे मी इथे क्लेम करतोय की हा ट्रू बनतोय कधी ना कधी. एखादी गोष्ट कधी ना कधी जर का ट्रू बनत असेल तर तो कॉन्ट्रडिक्शन होऊच नाही शकत. कारण कॉन्ट्रडिक्शनला नेहमी फॉल्स बनायला लागतं. तुम्हाला समजलं का मी काय बोललो? कोणीतरी एखाद्याने माईक ऑन करून मला समजेल. तनिष्का पाटील, माईक ऑन कर ग तनिष्का. तनिष्का बघ मी काय म्हणतोय. हे पाहिल्या मी तुम्हाला असं सांगतोय की हा कॉन्ट्राडिक्शन नाहीये. ठीक आहे? हे तुला समजलं कसं काय बोललो मी? कसं काय सांग बरं. क्यूची व्हॅल्यू ट्रू घेतली मग एनिथिंग अँड और एनिथिंग विल गेट ट्रू. एनिथिंग ऑर ट्रू इज ट्रू ओनली. बरोबर. एनिथिंग ऑर ट्रू इज ट्रू ओनली. बरोबर ना? तर हा कधीतरी ट्रू बनलंय हे आपण बघितलं नाही का? जर का हे ट्रू बनलं समज कधी ना कधी तर हा कॉन्ट्रडिक्शन तर होऊ नाही शकत. कॉन्ट्रडिक्शनला नेहमी फॉल्स बनायला लागतं. मग एकदा जरी ट्रू बनलं तर कॉन्ट्रडिक्शन नाही. हा तुम्हाला समजलं काय? कॉन्ट्रडिक्शन नाही. हा ठीक, कॉन्ट्रडिक्शन नाही आहे. आता माझी इच्छा आहे की कॉन्ट्रडिक्शन नाही आहे तर मी याला जर का फॉल्स बनवलं समजा, एकदा जरी तो फॉल्स बनला याचा अर्थ तो टॉटोलॉजी पण नाही आहे. आता माझी इच्छा आहे की मला फॉल्स बनवण्याचा ट्राय करीन. हा फॉल्स तेव्हाच बनेल जेव्हा क्यूचं व्हॅल्यू फॉल्स असेल. येस स्टुडंट्स. तुम्हाला समजलं? आता माझी इच्छा आहे की मला फॉल्स बनवीन. आता ऑरच्या केसमध्ये फॉल्स तेव्हाच बनेल जेव्हा दोन्ही फॉल्स असतात. म्हणजे एका साईडला फॉल्स म्हणजे क्यूला मी फॉल्स अज्युम केलं. हे पहा, क्यूला मी काय फॉल्स अज्युम केलं. फॉल्सचं निगेशन काय? ट्रू असला पाहिजे इथे मग. बरोबर. हे पहा, ओव्हरऑलला फॉल्स बनवण्यासाठी ऑर इथे मध्ये याला पण फॉल्स आणि इकडच्याला पण फॉल्स बनवायचं मला. आता मला माहिती इथे निगेशन आहे याचा अर्थ एवढ्याला मला ट्रू बनवायचं. बनवीन. पीला फॉल्स बोलीन. फॉल्सचा निगेशन इज ट्रू. ट्रू अँड दिस ट्रू इट विल बिकम ट्रू. मग ट्रूचा हा जो निगेशन आहे इट विल बिकम फॉल्स. सो फॉल्स ऑर फॉल्स इज फॉल्स. म्हणजे मी फॉल्स बनवण्यामध्ये पण सक्सेसफुल ठरलो याला. म्हणजे हा ट्रू पण बनतो फॉल्स पण बनतो. दॅट मीन्स दॅट इज कॉन्टिंजन्सी. हे मी तुम्हाला टेबल ड्रॉ करून पण करून दाखवू शकतो. हे पहा, आपल्याकडे पी आहे, आपल्याकडे क्यू आहे, त्याच्यानंतर निगेशन पी लागणार आहे का आपल्याला? हा निगेशन पी लिहितो. त्यानंतर निगेशन क्यू लागणार आहे का? येस, निगेशन क्यू पण लिहितोय मी इथं. त्याच्यानंतर निगेशन पी अँड निगेशन क्यू लागणार आहे का? हे पहा, निगेशन पी अँड निगेशन क्यू. हा येस. त्याच्यानंतर त्याचं निगेशन लागणार आहे का इथे? हा करू, निगेशन पण करू त्याचं. निगेशन पी अँड निगेशन क्यू. निगेशन पी अँड निगेशन क्यू चा निगेशन केलं. येस. आणि फायनली
क्यू सोबत ऑर करायचं आपल्याला, नाही का. फायनली काय करायचं आपल्याला, निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके, याचा क्यू सोबत ऑर करायचं. बरोबर. स्वरांगी लक्ष दे बाबा, आधीच तुझा पाय मोडलेला आहे, नाही का, आणि तुला आता बाहेर जायचं का? नाही सर. हा, नाही बाहेरच जायचं होतं तुला. नाही सर. कुठे चालले भटकत? नाही सर, इकडेच आहे, घरातच आहे. हा हा हा, खाल्ली असतील आता शिव्या घरच्यांत, नाही का. नाही. ठीक आहे, चलो पहा रे मुलांना. आता काय कुठे चालू होतं आपलं, हे चालू आहे ना आपलं, हा क्वेश्चन चालू आहे ना. हे बा, पीला मी ट्रू लिहितो, क्यूला पण ट्रू लिहितोय. पी ट्रू, क्यू फॉल्स, फॉल्स इज ट्रू अँड दिस फॉल्स इज फॉल्स. निगेशन पी, पहा पीचं निगेशन, फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू, हा ना, फॉल्स फॉल्स, ट्रू ट्रू. निगेशन क्यूचं निगेशन, फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू. बरोबर. आता इथे अँड करायचं दोघांमध्ये, या दोघांमध्ये अँड करणार तुम्ही आता, नाही का. करा रे बाबा, दोघांमध्ये अँड केलं तर फॉल्स, दोघांमध्ये अँड केलं तर फॉल्स, दोघांमध्ये अँड केलं तर एक फॉल्स, दोघांमध्ये अँड केलं तर ट्रू. आता हे जे काढलंय याचं निगेशन, हे जे काढलंय याचं निगेशन करायचं. करा निगेशन याचं, ट्रू 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 फॉल्स. ओके. आता हे जे काढलंय म्हणजे हे वाला, हा वाला पार्ट, आणि क्यू यांच्यामध्ये ऑर आहे म्हणे, याच्यामध्ये आणि क्यूमध्ये ऑर आहे म्हणे. सांगा ट्रू ऑर ट्रू, यस ट्रू. त्यानंतर फॉल्स ऑर ट्रू, यस दॅट इज ट्रू अगेन. ट्रू ऑर ट्रू, अगेन ट्रू. फॉल्स ऑर फॉल्स, अगेन फॉल्स. पहा बरं, 3 वेळेस ट्रू आहे पण एक वेळेस फॉल्स आहे ना, म्हणजे मिक्स आहे ना, ट्रू आणि फॉल्स मिक्स आहेत ना. सांगा ट्रू आणि फॉल्स जर का मिक्स असतील तर काय, कॉन्टिंजन्सी. तेच तर मी सांगितलं होतं तुम्हाला की हा कॉन्टिंजन्सी म्हणून. बरोबर की नाही. हा, मी ना एक काम करतो आता. अगेन हा पण क्वेश्चन मी तुम्हाला दोन्ही वेनी दाखवतो, टेबल ड्रॉ करून पण दाखवतो आणि लॉजिकली पण, लाईक एंट्रन्समध्ये कसं केलं पाहिजे ते पण सांगतो तुम्हाला. पण कोणी मला हे सांगा फक्त की हे पाहिल्या क्षणी तुम्हाला समजतं का की हे काय नाहीये. टॉटोलॉजी. काय नाहीये सांगा रे. टॉटोलॉजी. हा कॉन्ट्रडिक्शन जर नाही यार. पी फॉल्स असेल तर टॉटोलॉजी नसू अरे शकते. नाही, पी फॉल्स असेल तर म्हणते का. येस. नाही, पण पी फॉल्स असेल तर तुला काय माहिती की हा ट्रू आहे, याची कुठे गॅरंटी. मी काय म्हणतोय, पीला तू ट्रू ॲज्युम कर ना मुलांना, पीला ट्रू ॲज्युम करा ना. एनिथिंग इम्प्लाइज ट्रू, एनिथिंग इम्प्लाइज ट्रू काय असतो पोरांनो. एनिथिंग इम्प्लाइज ट्रू काय असतो. याला मी ट्रू बनवून दाखवलंय की नाही दाखवलंय. आता एखाद्या गोष्टीला जर का मी ट्रू बनवून दाखवत असेल, म्हणजे नेहमी ट्रू बनवून दाखवलं का नाही, एकदा कधीतरी एकदा ट्रू बनवून दाखवलं मी त्याला. मग कधीतरी एकदा जर का मी याला ट्रू बनवून दाखवत असेल तर हा लाईक कॉन्ट्रडिक्शन होऊ शकतो का. पॉसिबलच नाही. कॉन्ट्रडिक्शनसाठी हर एक वेळेस फॉल्स पाहिजे, पण एकदा तर ट्रू मीच दाखवलं आत्ता म्हणून. सो दिस इज नॉट कॉन्ट्रडिक्शन. हे फिक्स आहे की हा कॉन्ट्रडिक्शन नाहीये. काही जाते का डोक्यात. येस. मला वाटतं इज्जतीत टेबल ड्रॉ करूनच तुम्हाला शिकवलं पाहिजे, तसंच व्यवस्थित समजणार आहे तुम्हाला. मी तुम्हाला हे सांगतोय की पीला सरळ सरळ ट्रू ॲज्युम केल्यानंतर एनिथिंग इम्प्लाइज ट्रू इज ट्रू ओनली. हा फॉल्स तर कधी होऊच नाही शकत. नाही म्हणजे लाईक ट्रू बनवून दाखवला मी तुम्हाला एकदा जरी ट्रू बनलायचं तर कॉन्ट्राडिक्शन नाही आहे. हा कॉन्ट्राडिक्शन नाही आहे बाबा. आता हा टॉटॉलॉजी नाही आहे असं प्रूव्ह करण्याची इच्छा माझी. मी याला एकदा ट्रू बनवून दाखवला ना, मी याला फॉल्स बनवून दाखवू का रे. याला फॉल्स बनवून दाखवू का. हे पहा, ट्रू इम्प्लाइज फॉल्सच फक्त फॉल्स असतो. म्हणून मी काय म्हणतो, पीला तुम्ही फॉल्स ॲज्युम करा.
पीला पीला काय अज्युम करा, फॉल्स अज्युम करा, फॉल्स. हे बघा, फॉल्स इम्प्लाइज एनिथिंग इज ट्रू ओनली. अँड ट्रू अँड क्यूला काय म्हणायचं तुमच्या हातात आहे. क्यूला मी ट्रू म्हणू शकतो, क्यूला गरजेनुसार. ट्रू अँड ट्रू इज ट्रू. ओव्हरऑल इज ट्रू इम्प्लाइज फॉल्स बनू शकतो. मग हा फॉल्स पण बनू शकतो. मग एखादी गोष्ट फॉल्स पण जर का बनत असेल तर मग टॉटॉलॉजी नाही येते. मग तो कॉन्ट्रडिक्शन पण नाही, टॉटॉलॉजी पण नाही. दॅट मीन्स दॅट इज कॉन्टिंजन्सी. म्हणजे हा कॉन्टिंजन्सी आहे. आता हे टेबल काढून मी तुम्हाला दाखवून देतो की हा कॉन्टिंजन्सी कसा आहे. पहा, दोनच स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू. इथे लिहितोय पी, इथे लिहितोय क्यू. पी इम्प्लाइज क्यू लिहू का? पी इम्प्लाइज क्यू लिहू का? येस. त्याच्यानंतर काय, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू. पहा, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू. त्याच्यानंतर काय, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू, नाही का. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी अगेन, इम्प्लाइज पी अगेन. बरोबर. आता काढूया आपण आता टेबल याचं, नाही का. सांगा रे बाबा. ट्रू 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 फॉल्स फॉल्स ट्रू अँड देन फॉल्स फॉल्स. सांगा आता पी इम्प्लाइज ट्रू, सॉरी पी इम्प्लाइज क्यू. पहा, पी इम्प्लाइज क्यू ट्रू, पी इम्प्लाइज क्यू फॉल्स, पी इम्प्लाइज क्यू ट्रू, पी इम्प्लाइज क्यू ट्रू. समजलं. आता पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू. हां, पी इम्प्लाइज क्यू हा आहे आणि क्यू हा आहे. या दोघांमध्ये अँड करायचं ना. करा ना दोघांमध्ये अँड. अँडमध्ये एक दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. आणि आता एंडला जाऊन पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू म्हणजे हा. दिस थिंग इम्प्लाइज पी ना, दिस थिंग इम्प्लाइज पी. म्हणजे ट्रू इम्प्लाइज ट्रू इज ट्रू, फॉल्स इम्प्लाइज ट्रू इज ट्रू अगेन. बट ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स, फॉल्स इम्प्लाइज फॉल्स इज ट्रू. आता बघा बरं, ट्रू पण झालाय, फॉल्स पण झालाय, म्हणजे कॉन्टिंजन्सी. हेच तर सांगितलं होतं मी तुम्हाला की हा कॉन्टिंजन्सी. आय होप माझं जे लॉजिक आहे हे तुम्हाला पण थोडं बहुत कुठेतरी समजत आहे. पाचवा क्वेश्चन बघा. मुलांनो, हे कोणी बघून सांगेल का मला की हा काय नाहीये? सांगा सांगा, सोपं आहे. काय नाहीये, काय नाहीये? Contradiction. हा कॉन्ट्रडिक्शन नाहीये, कारण की पीला जर का मी फॉल्स अज्युम करीन तर फॉल्सचा निगेशन इज ट्रू अँड एनिथिंग इम्प्लाइज ट्रू इज ऑलवेज ट्रू. नाही, पीला फॉल्सच अज्युम करायला लागेल. पीला जर का ट्रू अज्युम केलं ना, ट्रूचा निगेशन फॉल्स बनतो. एनिथिंग इम्प्लाइज फॉल्स ट्रू असतो, नाही माहीत नाही. ट्रू इम्प्लाइज फॉल्स फॉल्स असतो, बट फॉल्स इम्प्लाइज फॉल्स ट्रू असतो. सो कशाला फॉल्स करता याला इकडे. फॉल्स केलं तर लाईक तुम्ही अनसर्टन राहाल. त्यापेक्षा बेटर आहे की पीला फॉल्स अज्युम करा, फॉल्सचा निगेशन इज ट्रू, म्हणजे ओव्हरऑलला ट्रू अज्युम कराल तुम्ही. अँड एनिथिंग इम्प्लाइज ट्रू इज 100% ट्रू. म्हणजे हा ट्रू मी बनवून दाखवलाय तुम्हाला एकदा. एखादी गोष्ट जर का ट्रू बनत असेल कधीतरी तर तो कॉन्ट्रडिक्शन नाहीये. तर ट्रूचं मी बनवून दाखवलंय. आता माझी इच्छा आहे की मला फॉल्स बनवून दाखवतो. फॉल्स बनण्यासाठी हे ट्रू पाहिजे. ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स. आता याला फॉल्स बनवण्यासाठी पीला मला ट्रू बोलायला लागेल, नाही का. पीला काय बोलायला लागेल, ट्रू बोलायला लागेल. मग ट्रूचा निगेशन फॉल्स. मी म्हणलं हा ठीक आहे यार, हा फॉल्स बनलाय. पीला ट्रू बोलतात तुम्ही मुलांनो. पीला, हा हे बघा, पीला पीला काय बोलतात तुम्ही, ट्रू बोलतात पीला. सो ट्रू इम्प्लाइज, हे बघा मी तुम्हाला सांगतो, इकडे ट्रू पाहिजे तुम्हाला, इकडे इकडे ट्रू पाहिजे, बरोबर ना. इकडे ट्रू पाहिजे असेल तर इथे अँड आहे, तर इथे पण ट्रू पाहिजे, इथे पण ट्रू पाहिजे. आता इथे ट्रू पाहिजे असेल तुम्हाला तर क्यूला फॉल्स बोलायला लागेल, बरोबर. क्यूला काय बोलायला लागेल, क्यूला फॉल्स बोलायला लागेल. आणि तुमच्या माहितीच तर तुम्ही ऑलरेडी पीला ट्रू बोललं होतं. ट्रूचा निगेशन इज फॉल्स होता ना इकडे. तर पीला ऑलरेडी ट्रू बोलल्यामुळे इथे ट्रू लिहा. आणि आपल्याला माहिती ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स. सो इच्छा तर होती याला ट्रू बनवण्याची, बट बनला तो फॉल्स. फॉल्स अँड
तुम्हाला समजलं ना, ट्रू इज फॉल्स ओनली. मी रिपीट सांगतो हवं तर, मी इथे लिहितो हवं तर नाही का. हे पहा, पी आपण क्वेश्चन नंबर 5 करतो ना आता. पी इम्प्लाइज क्यू, पी इम्प्लाइज क्यू, देन अँड निगेशन क्यू इम्प्लाइज पी. हे असं आहे बघा. मी तुम्हाला काय सांगितलं, सॉरी क्वेश्चन मी रॉंग लिहिलं. निगेशन पी आहे का इकडे, असं आहे ना क्वेश्चन. बरोबर. बघा आता मी तुम्हाला काय सांगितलं माहिती का, हे पाहता क्षणी समजतं की हा कॉन्ट्राडिक्शन नाहीये. कॉन्ट्राडिक्शन 100% हा कॉन्ट्राडिक्शन नाही का, कारण की याची व्हॅल्यू ट्रू आणून दाखवतो मी. मी ना पीला फॉल्स अज्युम केलं. पीला फॉल्सचा निगेशन हे ट्रू आहे. मग इकडे या साईडला मी ट्रू बनवून दाखवलं आणि हे इम्प्लाइज आहे इथं नाही का. एनिथिंग इम्प्लाइज ट्रू इज ऑलवेज ट्रू. फॉल्सचा कधी बनत नाही तो. एनिथिंग इम्प्लाइज ट्रू तर ट्रूच राहणार आहे. ट्रू एकदा आणून दाखवलं, एकदा जरी ट्रू आणला मी, दॅट मीन्स दॅट इज नॉट कॉन्ट्राडिक्शन. कॉन्ट्राडिक्शनसाठी नेहमी फॉल्स पाहिजे. एक जरी ट्रू आला तर लाईक कॉन्ट्राडिक्शन नाही. आता कॉन्ट्राडिक्शन नाही आहे, मी म्हणलं ठीक आहे. आता माझी इच्छा आहे की टॉटॉलॉजी पण नाही असं प्रूव्ह करण्याची इच्छा आहे. समजा मी जर का समजा याला चुकून मुकून फॉल्स आणलं, मी याला ट्रू आणलंय ऑलरेडी, आणि मी याला फॉल्स पण जर का आणून दाखवलं, तर याचा अर्थ काय सांगा ना रे. टॉटोलॉजी नसणार. अरे याला मी ट्रू आणून दाखवलं ऑलरेडी, आणि मी याला फॉल्स पण जर का आणून दाखवलं, याचा अर्थ तो काय कंटिंजन्सी असणार आहे. ट्रू पण आणला फॉल्स पण आणला, दॅट मीन्स कंटिंजन्सी. पण फॉल्स आणण्यात जर का मी लाईक फेल्युअर भेटलं मला, म्हणजे मी फॉल्स आणूच नाही शकलो, म्हणजे तो फॉल्स कधी येतच नसणार, म्हणजे नेहमी ट्रू येतोय, म्हणजे टॉटोलॉजी. आता माझी इच्छा आहे की मी याला फॉल्स आणणार आहे. फॉल्स आणण्यासाठी इकडे फॉल्स पाहिजे, कारण की ट्रू इम्प्लाइज फॉल्सच फक्त फॉल्स असतो. आता इकडे मला फॉल्स आणायचं, इकडे फॉल्स आणायचं, याचा अर्थ निगेशन ऑफ ट्रू पाहिजे. निगेशन ऑफ ट्रू फॉल्स असतो नाही का, म्हणजे पीची व्हॅल्यू ट्रू आहे. बरोबर, पीची व्हॅल्यू ट्रू असेल तर हा फॉल्स बनतो. काय पीची व्हॅल्यू ट्रू आहे, काय ट्रू. मला सांगा इकडे ट्रू आणायचं. आता अँडच्या केसमध्ये दोन्ही इकडे पण ट्रू आणि इकडे पण ट्रू असेल तरच ट्रू येणार ना. आता इकडे ट्रू आणण्यासाठी क्यूला मला फॉल्स बोलायला लागेल. फॉल्सचा निगेशन इज ट्रू. आता क्यूला जर का मी फॉल्स बोललं तर हे तर ट्रू आहे. ट्रू इम्प्लाइज फॉल्स बनणार ना. ट्रू इम्प्लाइज फॉल्स म्हणजे ओव्हरऑल फॉल्स, आणि फॉल्स अँड एनिथिंग इज फॉल्स ओनली. म्हणजे जे मला ट्रू आणायचं होतं लेफ्ट हँड साईडला ते येत नाहीये, फेल्युअर भेटतंय मला. सो फॉल्स आणण्याच्या प्रोसेसमध्ये आपल्याला फेल्युअर भेटलं, म्हणजे फॉल्स कधी येत नाही येतो, दॅट मीन्स दॅट इज टॉटॉलॉजी. आय होप तुम्हाला समजलं. अदरवाईज नसेल समजलं तर टेबल तर आहेच ना रे भाऊ आपल्याकडे. टेबल कुठे जाणार आहे नाही का. टेबल ड्रॉ करता येईल का रे तुम्हाला या सर्व क्वेश्चनचा. आता जी त्या दिवशी अब्सेंट होती त्यांनी क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 पाहून घ्याल ना, तर तुम्हाला टेबल एकदम यूज टू होऊन जाईल. एकदम आरामात ड्रॉ करता येईल. टेबल ड्रॉ करून पाहायचं, सर्व ट्रू आले मीन्स टॉटॉलॉजी, सर्व फॉल्स आले मीन्स कॉन्ट्रडिक्शन, मिक्स आले तर कॉन्टिंजन्सी. पहा आता हा काय आहे, मी जस्ट थिंक करतोय काय असेल हा नाही का. काय असू शकतो हा. हे बघा मी काय म्हणतो, पी आणि क्यू हे डिफरंट असू शकतात की नाही. पी ट्रू क्यू फॉल्स डिफरंट असू शकतात की नाही. जर का पी आणि क्यू जर का डिफरंट असतील तर डबल इम्प्लिकेशनमध्ये डिफरंट असतील तर फॉल्स, म्हणजे हा जर का फॉल्स बनला, फॉल्स अँड एनिथिंग इज फॉल्स ओनली, म्हणजे याला मी फॉल्स आणून दाखवलं तुम्हाला, म्हणजे टॉटॉलॉजी नाहीये, म्हणजे हा टॉटॉलॉजी नाहीये. मुलांना याला मी फॉल्स आणून दाखवलंय बरं. आता माझी इच्छा आहे की मी याला ट्रू आणून दाखवेन. मी फॉल्स आणून दाखवला म्हणजे टॉटॉलॉजी नाहीये, एकदा फॉल्स आलाय. आता मी याला ट्रू आणून दाखवेन, ट्रू जर का आला तो तर मी म्हणेन की कॉन्ट्रडिक्शन पण नाहीये. ट्रू आणण्यासाठी हे दोघे सेम पाहिजे आपल्याला. नाही, ट्रू आणण्यासाठी हा पण ट्रू आणि हा पण ट्रू पाहिजे ऍक्च्युली. बरोबर.
आणि मला तर एवढं सरळ सरळ समजतं की हे पी आणि क्यू हे सेम सेम होऊ शकतात ना, दोन्ही ट्रू असतील किंवा दोन्ही फॉल्स असतील. सेम सेम आला की ट्रू, मला गॅरंटी की हा ट्रू बनणार आहे. अँड लक्षात ठेवा पी आणि क्यू सेम सेम आहे. पी आणि क्यू कसे सेम सेम आहेत, बरोबर. आता पीला जर का मी ट्रू बोललं आणि क्यूला पण ट्रू बोललं तर ट्रूचा निगेशन फॉल्स होतो. ट्रू इम्प्लाइज फॉल्स, ओव्हरऑल फॉल्स होतो. मग हा फॉल्स बनतो. याचा असा अर्थ आहे का की ट्रू आणण्यामध्ये असफल राहिलात तुम्ही? नाही नाही. आणखीन थोडंसं ट्राय करा. मी दोघांना फॉल्स बोलतो ना, याला पण फॉल्स बोलतो आणि याला पण फॉल्स बोलतो. सेम सेम पाहिजे होतं ना. मग फॉल्स इम्प्लाइज ट्रू होऊन जाईल. फॉल्स इम्प्लाइज ट्रू इज ट्रू ओनली. ट्रू अँड ट्रू इज ट्रू ओनली. आणला ना मी, ट्रू पण आणला. फॉल्स तर मी ऑलरेडी आणलाच होता आणि ट्रू पण आणून दाखवला. ट्रू पण आणला, फॉल्स पण आणला, म्हणजे दॅट मीन्स दिस इज कॉन्टिन्जन्सी. हा पहा, निगेशन क्यू अँड पी अँड क्यू. कोणी मला कळवेल का जरा हे की हे काय नाहीये, काय नाहीये? बघितल्या क्षणी समजतं की काय नाहीये. टॉटोलॉजी. यस, टॉटोलॉजी नाहीये. बिकॉज क्यूला जर का एक फॉल्स जर का बोलीन मी, अँडच्या केसमध्ये एक जरी फॉल्स असेल तर आन्सर शुड बी फॉल्स, बरोबर. खूप आरामात आपण याला फॉल्स आणू शकतो. आता फॉल्स आला याचा अर्थ तो टॉटोलॉजी नाहीये. आता मला हे चेक करायचं की यार फॉल्स तर मी आणला, मी याला ट्रू पण आणून दाखवेन. आणून दाखवेन म्हणजे माझी इच्छा आहे की याला मी ट्रू आणून दाखवतो. सो ट्रू आणण्यासाठी इथे अँड आहे ना, दोन्हीकडे ट्रू असलं पाहिजे. म्हणजे क्यूला पण ट्रू बोललं पाहिजे. क्यूला काय बोललं पाहिजे? ट्रू बोललं पाहिजे. ट्रूचा निगेशन हा फॉल्स असतो. फॉल्स अँड एनिथिंग इज फॉल्स ओनली. आणि फॉल्सचा निगेशन हा ट्रू बनतो. ट्रू अँड ट्रू इज ट्रू ओनली. यार तो ट्रू पण आला, म्हणजे मी त्याला ट्रू पण आणून दाखवलं, फॉल्स पण आणून दाखवलं. दॅट मीन्स इट्स कॉन्टिन्युन्सी. काही जात आहे का डोक्यात? येस सर. हे बा, काहीच नसेल समजत तर सरळ सरळ टेबल ड्रॉ करा ना. टेबल ड्रॉ करून पण मी तुम्हाला सांगितलंच कसं करायचं. आता आपण 7 वाला केला होता ना. येस. ओके. हे नॉन कन्व्हेन्शनलनी 9 वाला थोडासा सोपा आहे आणखीन 8 पेक्षा. पहिले 9 करून दाखवतो. सांगा बरं 9 काय नाहीये? काय नाहीये? टॉटोलॉजी नाहीये. कारण की पीला जर का मी फॉल्स बोललो तर फॉल्स अँड एनिथिंग इज फॉल्स, फॉल्स अँड एनिथिंग इज फॉल्स अगेन. फॉल्स मी बनवून दाखवलं तुम्हाला याला, नाही का. फॉल्स बनला याचा अर्थ टॉटोलॉजी नाहीये. आता याला ट्रू बनवण्याची इच्छा आहे. ट्रू केव्हा बनतो? हा पण ट्रू, हा पण ट्रू असला पाहिजे. हा ट्रू केव्हा असतो माहिती का? पी पण ट्रू पाहिजे, क्यू पण ट्रू पाहिजे, बरोबर. पी काय पाहिजे? ट्रू पाहिजे. ट्रू. ट्रूचा निगेशन फॉल्स. अरे फॉल्स इम्प्लाइज एनिथिंग इज ट्रू ओनली. हा पण ट्रू बनलाच आहे, म्हणजे हा ट्रू पण बनतोय, नाही का. त्याला फॉल्सचं बनवलं होतं आपण आणि ट्रू पण बनवून दाखवलंय. दॅट मीन्स दॅट इज कॉन्टिन्जन्सी. म्हणजे असं विदिन 15-20 सेकंड्समध्ये तुम्ही आन्सर क्लेम करू शकता. टेबल ड्रॉ करण्याची गरज नाही याला. फक्त पटापट रिलेट झालं पाहिजे हे सर्व, नाही का. तुम्हाला परत व्हिडिओ पाहायला लागेल मे बी की काय बोलले होते सर, नाही का. याला ट्रूच काय अज्युम केलं किंवा फॉल्सच काय अज्युम केलं, हे थोडंसं प्रॅक्टिसने समजेल तुम्हाला. क्वेश्चन 8 करायचं का आता? क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 थोडंसं अवघड आहे कन्व्हेन्शनली. नॉन कन्व्हेन्शनल मीन्स लाईक आपण आत्ता जसं करतो त्यावेळी. टेबल ड्रॉ करायला तर थोडंसं बेटर पडेल, बरोबर. पण ठीक आहे, तरी ट्राय करण्याची इच्छा तर ठीक आहे, करून घेऊया ट्राय. इकडे आणि इकडे डिफरंट आले म्हणजे फॉल्स, सेम सेम आले म्हणजे ट्रू. आता इच्छा आहे माझी सेम सेम येतात का बघायचं. सेम सेम म्हणजे इकडे पण ट्रू, इकडे पण ट्रू येतो का पाहायचं. इकडे ट्रू केव्हा येणार? पी पण ट्रू आणि क्यू फॉल्स. पी ट्रू आणि क्यू फॉल्स. हा तर फॉल्स बनला मग. आणि इकडे बनला ट्रू. सो ट्रू डबल इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स. म्हणजे याला फॉल्स आणून दाखवलंय मी.
हा फॉल्स आला याचा अर्थ हा टॉटोलॉजी नाहीये. आता मी याला फॉल्स आणलं ना, आता माझी इच्छा आहे याला ट्रू आणू. दोन्हीकडे ट्रू तर आणू नाही शकलो, दोन्हीकडे फॉल्स आणू शकतो का बघतोय मी. अरे फॉल्स तर हे आरामात येईल, एकाला जरी फॉल्स बोललो तर फॉल्स येत आहे, आणि याला पण फॉल्स आणणे सोपं आहे. ट्रू इम्प्लाइज फॉल्स इज फॉल्स. बघा काय, मी याला फॉल्स फॉल्स आणण्यासाठी इकडे पण फॉल्स आणायचं, इकडे पण फॉल्स आणायचं. इकडे फॉल्स आणण्यासाठी याला ट्रू बोलायला लागेल आणि याला फॉल्स बोलायला लागेल. पीला ट्रू, क्यूला फॉल्स. पीला ट्रू आणि क्यूला फॉल्स. फॉल्सचा निगेशन इज ट्रू. ट्रू अँड ट्रू इज ट्रू ओनली. अरे यार, इकडे ट्रू बनला बट इकडे फॉल्स बनला. सेम सेम ते बनले नाही. दोन्हीकडे फॉल्स बनवण्याची इच्छा होती बट ते काही होत नाहीये. दोन्हीकडे ट्रू पण नाही बनले, दोन्हीकडे फॉल्स पण नाही बनले. सेम सेम कधीच बनत नाही येते. सेम सेम बनलं असतं तर ट्रू झालं असतं. याचा अर्थ सेम सेम बनत नाही याचा अर्थ कॉन्ट्रडिक्शन येतो. सेम सेम बनत नाही मीन्स ट्रू, लाईक ट्रू कधीच होत नाही येतो. दॅट मीन्स दॅट इज कॉन्ट्रडिक्शन. मुलांना तुमचं थोडंसं एक्सपिरियन्स शेअर कराल का, की काय चालू आहे? काही काही समजत आहे का आपल्याला, की फक्त मलाच समजत आहे सर्व काही? दीक्षा करंजे सांग. ते 3 सांगा बरं, ते धामणगाववाले 3 कोण कोण आहेत आपले? धामणगाववाल्या पोरींनो माईक ऑन करा जरा. धामणगाव ना, बरोबर ना? ओके. नंदिनी काही समजलंय का आजच्या लेक्चरमध्ये? थोडं थोडं. ठीक आहे. रिपीट रिपीट पाहू शकाल का? मी अपलोड करतो लगेच. हा लास्टवाला क्वेश्चन टेबल ड्रॉ करून कराल का रे? टेबलनीच बरा जाईल तो. मी सर्वांना स्ट्रिक्टली सांगतोय की जी मुलं एक तर सॅटर्डेला अब्सेंट होते, टाइम संपतोय बरं, एंड होईल लेक्चर लगेच, मी तुम्हाला लिंक पाठवून देईन. जी लोक सॅटर्डेला अब्सेंट होते त्यांनी पहिले क्वेश्चन 1 क्वेश्चन 2 करून घ्या, मग त्याच्यानंतर क्वेश्चन 3 समजेल. क्वेश्चन 3चे दोन्ही वेज आहेत, एक टेबल ड्रॉ करून आणि एक दुसरा हा जो मी आत्ता करतोय. टेबल ड्रॉ करून सोपा आहे, आणि दुसरा हे परफेक्शन हासिल करण्यासाठी टाइम लागेल, थोडंसं प्रॅक्टिस लागेल. ओके, चलो. सो थांबवतोय लेक्चर, लिंक पाठवतो लगेच. उद्या आपण पुढचा एक्सरसाइज स्टार्ट करतोय 1.2 1.3.